चला आपण चालू करूया आपलं चिकन रानची रेसिपी. तर गाईस आता मी आलोय चिकन घेऊन. आज आपला चिकन रान बनवायचं जरासं बेत आहे. थोडेसे मसाले आणि हे आहे आपलं चिकन. आणि आम्ही आधी पण बनवलेलं, यावेळेस अजून थोडंसं जरा चांगलं इम्प्रूव्ह करून बनवतोय. गाईस आम्ही चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि आता आपण ते काय करणार आहे डम्मा, मॅरिनेट करणार आहे. काय करणार आहे त्याला? येस. तर आपण पहिले घेऊया दही. आपलं ऑलमोस्ट 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो चिकन हिशोबाने मेन आपला जिंजर गार्लिक पेस्ट. आपण आपलं चिकन घेऊन आलो आहे आणि आहे आपला चिकन मसाला. थोडंसं लिंबू टाकतो, जास्त नको कारण की दही ऑलरेडी थोडीफार जास्तच आंबट होती. थोडंसं तेल, बस दॅट्स इट. परत मिक्स मिक्स मिक्स. गाईस आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि म्हणजे मॅरिनेट केलं आहे. आता ते मी त्याला कमीत कमी 2-2.5 तास तरी मी त्याला या मॅरिनेशनमध्ये ठेवणार आहे. 2-2.5 तास तरी ते मॅरिनेट झालं, मस्त त्याची टेस्ट लागेल. आणि आता त्याला 2 तास ठेवतो फ्रीजमध्ये. आपलं चिकन मॅरिनेट करून झालं आहे. 2-2.5 तास आपण त्याला मॅरिनेट केलं आहे. हो आणि मी केले. माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे. आणि आता आपण याला फॉईल पेपरमध्ये रॅप करून आगेत म्हणजे कोळशावरती ठेवणार आहे. पाऊण तास तरी, 1 तास. आणि मग नंतर आपण चेक करणार आपलं चिकन कसं झालं आहे. आपण याला रॅप करतोय, चांगलं पॅक करून घ्यायचं. आपण आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घेऊन चाललोय. आता हा हर्षल त्याची भट्टी बनवत आहे चिकनची. बनव हे बघ. आम्ही आग लावली आहे आणि आता फक्त याचं कोळसा व्हायची वाट बघतोय. मी आमचं चिकन याच्यात टाकलं आहे आणि आम्ही ते आता किती अर्धा तास ठेवणार आहे, अर्धा-पाऊण तास. आणि त्याच्यावरती जरा हे टाकतोय. मामा मी काय म्हणतोय, हे ते आग बंद झाल्यावर टाकू आपण, वाफेवर होईल ते. तर आता ड्रम बिन नव्हता म्हणून आम्ही असा जुगाड लावलाय आणि आता ते आरावरती कोळशावरती ते पकल म्हणून अशा याच्यात ठेवलंय त्याला. आपलं चिकन आपण 1 तास आपण याला भट्टीमध्ये ठेवलंय याच्यामध्ये. आता बघूया किती शिजलंय किती नाही. आपल्याला काठी लागेल रे ॲक्च्युअली धरायला. गाईज आपलं चिकन रान रेडी झालंय. बघा तुम्ही कसला फ्लेवर आलाय, मस्त शिजलंय. वा. चला खाऊया. का घे. आणि आद्या चिकन रान खाताना बघा तुम्ही कशी खातीये ही पोरगी. कसं झालंय
आवडलं का तुला? हो किती आवडलं? खूप आवडलं. रोज बनवायचं. ओके.